नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर्स पाहणार आहोत, म्हणजेच 21 ते 27 ऑक्टोबरच्या चालू घडामोडी. यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि त्यांची खूप महत्त्वाची माहिती घेतलेली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे मित्रांनो. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजचा पहिला प्रश्न आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे 7वे अधिवेशन कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये होणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय सौर युती 3 ते 6 नोव्हेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली आणि फ्रॉस्ट च्या सहअध्यक्षतेखाली आयोजित केली जाईल. तर यानंतर आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर स्थापना 2015 मध्ये COP21 दरम्यान झालेली आहे आणि मुख्यालय गुरुग्राम हरियाणा. अध्यक्ष आपला भारत देश आहे. यानंतर उपाध्यक्ष आहे फ्रान्स. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न दुसरा पाहूया. तर 9000 कसोटी धावा करणारा चौथा भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विराट कोहली आहे. कोण आहे? विराट कोहली. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारतीय फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 102 चेंडूत 70 धावा केल्या. तर या काळात त्याच्या कसोटीतील 9000 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर त्याच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्करच हा टप्पा गाठू शकले होते. यानंतर कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. तर क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याची ही 221वी 50+ धावसंख्या आहे. यानंतर तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा कोहली हा दुसरा क्रिकेटर ठरलेला आहे. तर त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा आहे. तर वरिष्ठ IPS अधिकारी अजय सिंह यांना कोणत्या राज्याचे DGP बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, झारखंड. या लक्षात ठेवा, कोणत्या? तर झारखंड या. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर वरिष्ठ IPS अधिकारी अजय सिंग यांची झारखंडचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते 1989च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर झारखंडविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी रांची आहे. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत आणि सध्याचे राज्यपाल संतोष गंगवार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर विजया किशोर रहाटकर यांची. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत सरकारने विजया किशोर रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजेच NCWच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्या आयोगाच्या 9व्या अध्यक्ष असतील. तर रहाटकर यापूर्वी 2016 ते 2021 या काळामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. तर रहाटकर या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षाही राहिलेल्या आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर स्थापना जानेवारी 1992 मध्ये झाली राष्ट्रीय महिला आयोगाची आणि प्रथम अध्यक्षा कोण होत्या? तर सुश्री जयंती पटनायक ह्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 म्हणजेच देशामधील भूकमारीची स्थिती मोजण्याचा एक निर्देशांक आहे. तर यामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 105वे स्थान आहे. कितवे स्थान आहे? 105वे स्थान. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जागतिक भूक निर्देशांक भारताचा क्रमांक पाहून घेऊयात. तर 2024च्या जागतिक भूक निर्देशकांत 127 देशांपैकी भारत 105व्या क्रमांकावर आहे, ज्याला 27.323 गुणांसह तीव्र भूक आहे असे वर्गीकृत करण्यात आलेले आहे. तर भारताचे रँकिंग शेजारी श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि बांगलादेशच्या मागे आहे, तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या अगदी वर आहे. यानंतर श्रीलंका 56व्या, नेपाळ 68व्या आणि बांगलादेश 84व्या क्रमांकावर भारतापेक्षा खूप पुढे आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्थापित न्यायदेवीची नवीन मूर्ती तयार करणारा शिल्पकार कोण आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी, विनोद गोस्वामी आहेत. कोण आहेत? तर विनोद गोस्वामी. तर यानंतर पुढील प्रश्न, तर इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती कोण बनले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी,
प्रबोवो सुबियांतो बनलेले आहेत. कोण आहेत तर प्रबोवो सुबियांतो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडोनेशियाचे 8वे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो जोको विडोडो यांच्यानंतर त्यांचा 2 टर्म 10 वर्षाचा कार्यकाळ संपला. तर इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि एखादी व्यक्ती फक्त 2 टर्म सेवा देऊ शकते. तर जिब्रान राकाबुमिंग राका ज्यांनी इंडोनेशियाचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, जोको विडोडो यांचा मुलगा आहे. तर इंडोनेशियाच्या उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. यानंतर आपण इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे, चलन रुपये आहे आणि सध्याचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो आहेत. यानंतर पुढील 8वा प्रश्न, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कागिसो रबाडा बनलेला आहे. कोण आहे तर कागिसो रबाडा. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 विकेट घेणारा गोलंदाज म्हणून इतिहास रचलेला आहे. तर जेव्हा कागिसो रबाडाने त्याच्या 300वा कसोटी विकेट घेतला तेव्हा त्याने 11,817 चेंडू टाकले होते. तर यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनुसच्या नावावर होता. तर त्याने 12,602 चेंडूत ही कामगिरी केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न, तर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अभ्युदय जिंदल यांची. कोणाची तर अभ्युदय जिंदल यांची. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर नॅशनल ट्रेड असोसिएशन इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ICCचे नवे अध्यक्ष म्हणून अभ्युदय जिंदल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आसाम या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? आसाम या. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटी येथे मिशन वसुंधरा 3.0 लॉन्च केलेले आहे. तर आसाम सरकारने 2021 मध्ये मिशन वसुंधरा सुरू केले होते, ज्यामध्ये आदिवासी समुदायांना जमिनीचे हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, जे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर उचललेले पहिले पाऊल होते. यानंतर पुढील प्रश्न 11वा राहील, तर भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय नौदल सराव नसीम अल बहर आयोजित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओमानिया. कोणत्या तर ओमानिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय नौदल आणि ओमानच्या रॉयल नेव्ही दरम्यान सागरी सराव नसीम अल बहर 13 ते 18 ऑक्टोबर 24 या कालावधीमध्ये गोव्याच्या किनारपट्टीवर ओमानच्या रॉयल नेव्ही जहाज अल सीप सोबत आयोजित करण्यात आलेला आहे. तर या सरावात INS त्रिकंड आणि डॉर्नियर सागरी गस्ती विमाने सहभागी झाली होती. तर यानंतर मित्रांनो आपण ओमान विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ओमानची राजधानी आहे मस्कत, चलन आहे ओमानी रियाल आणि सुलतान आहेत हेमत बिन तारिक. यानंतर पुढील 12वा प्रश्न, तर अलीकडेच महिला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, न्यूझीलंडने जिंकले आहे. कोणी तर न्यूझीलंडने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने 20 ऑक्टोबर 2024 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिला T20 विश्वचषक जिंकला आहे. तर या विश्वचषकातील 10 संघ होते, तर भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश. लक्षात ठेवा. यानंतर 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांनी भाग घेतला. तर 8 संघांनी भाग घेतला, जो इंग्लंडने जिंकलेला होता. दुसऱ्या आवृत्तीपासून विश्वचषक दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. तर 2014 मधील चौथ्या आवृत्तीपासून विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची संख्या 10 झालेली आहे. तर 6 विजेतेपदे जिंकणारा ऑस्ट्रेलिया सर्वात यशस्वी संघ आहे. यानंतर मित्रांनो 9वा ICC महिला T20 विश्वचषक 2024 विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आयोजन स्थळ 3 ते 20 ऑक्टोबर रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते, UAE मध्ये. लक्षात ठेवा. आणि आवृत्ती 9वी, विजेता न्यूझीलंड पहिले विजेतेपद आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. यानंतर प्लेयर ऑफ दी सिरीज आणि प्लेयर ऑफ दी मॅच अमेलिया केर. तर सर्वाधिक धावा लौरा बोलवत आणि
सर्वाधिक विकेट अमेलिया केर आणि पहिली आवृत्ती 2009 मध्ये विजेता होता इंग्लंड. यानंतर सर्वात यशस्वी संघ आहे ऑस्ट्रेलिया. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 13वा. तर वैश्विक बहुआयामी गरिबी निर्देशांक 2024 मध्ये अत्यंत गरिबांच्या संख्येत कोणता देश अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत देश अव्वल आहे. कोणता देश? तर भारत देश अव्वल आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच MPI द्वारे जारी केलेला डेटा सांगतो की संपूर्ण जगात भारतात सर्वाधिक गरीब लोक आहेत. तर जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवाल संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रम या 2 संस्थांनी संयुक्तपणे प्रकाशित केला आहे. तर अव्वल 5 देश पाहून घेऊयात आपण. भारत आहे, पाकिस्तान, इथिओपिया, नायजेरिया, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक. लक्षात ठेवा 5 देश. यानंतर 14वा प्रश्न. तर कोणता देश ब्रिक्स शिखर परिषद 2024 चे आयोजन करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया हा देश. कोणता देश? तर रशिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत ब्रिक्स शिखर परिषद 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियाच्या कझान येथे आयोजित केली जात आहे. तर रशिया, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका आणि 5 नवीन सदस्य इजिप्त, इराण, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि इथिओपिया या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. यानंतर भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर नरेंद्र मोदी करत आहेत. यानंतर ब्रिक्स म्हणजे काय? तर मित्रांनो ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. लक्षात ठेवा ब्रिक्स. तर यानंतर मुख्यालय बीजिंग चीनमध्ये आहे आणि 16 जून रोजी स्थापना झालेली आहे. आणि इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ब्रिक्समध्ये नवीन पूर्ण सदस्य म्हणून सामील झालेले आहेत. यानंतर आपण रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी मॉस्को, चलन रुबल आहे आणि सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आहेत. यानंतर मित्रांनो पुढील 15वा प्रश्न. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दाणा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कतार या देशाने. कोणत्या देशाने? कतार या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक हवामान संघटनेने तयार केलेल्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळ नामकरण प्रणालीनुसार चक्रीवादळ दाना हे नाव कतारने दिलेले आहे. तर 2024 मधील प्रमुख चक्रीवादळे कोणती आहेत? तर 2024 मधील प्रमुख चक्रीवादळांमध्ये रेमाल, आसना आणि यागी यांचा समावेश आहे, ज्यामुळे बांगलादेश, भारत, चीन, म्यानमार आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चक्रीवादळाची नावे कशी ठरली जातात? तर चक्रीवादळाची नावे जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO आणि संबंधित प्रादेशिक हवामान विभागाद्वारे निश्चित केली जातात. तर वेगवेगळे देश त्यांच्या प्रदेशांसाठी नावे सुचवत असतात जी चक्रीवादळे येतात तेव्हा वापरली जातात. उदाहरणार्थ रेमल हे नाव ओमानने दिलेले आहे, तर असना हे नाव पाकिस्तानने सुचवले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे. तर पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या राज्यात व्हर्च्युअल विमानतळ सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश. म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 विमानतळांचे अक्षरशः लोकार्पण केले. तर छत्तीसगडमधील सुरगुजा, मध्य प्रदेशातील रीवा आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे नवीन विमानतळ बांधण्यात आले आहे. तर हे विमानतळ केंद्र सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम उडान अंतर्गत बांधले गेलेले आहे. तर यानंतर लवकरच येथून विमानांची वाहतूक सुरू केली जाईल. यानंतर सुरगुजा छत्तीसगडच्या नवीन विमानतळाचे नाव महामाया विमानतळ आहे. लक्षात ठेवा. यानंतर सध्या मध्य प्रदेशातील रीवा विमानतळावरून फक्त 2 उड्डाणे उड्डाण करत आहेत. तर सिंगरौली ते रीवा आणि दुसरे जबलपूर ते रीवा दरम्यान उड्डाण करेल. यानंतर उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एअरफोर्स स्टेशन जवळ विमानतळ बांधण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच ई-श्रम पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मनसुख मांडविया. कोणी? तर मनसुख मांडविया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर डॉक्टर मनसुख मांडविया केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री यांनी
नवी दिल्ली येथे ई-श्रम वन स्टॉप सोल्युशन लॉन्च केलेले आहे. तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 18वा आहे. तर 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बालादेवी आहेत. कोण आहेत? तर बालादेवी. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घ्या. तर भारतीय महिला फुटबॉलपटू बालादेवी तर भारतीय महिला फुटबॉलचे गोल मशीन म्हणून ओळखले जाते. तर बालादेवीने नेपाळमध्ये 2024 सॅफ महिला चॅम्पियनशिप दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिचा 50वा आंतरराष्ट्रीय गोल केलेला आहे. तर अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास देखील रचलेला आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 19वा. तर तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकव्हरी स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर यजमान मेक्सिको आहे मित्रांनो. तर 4 वेळेची ऑलिम्पियन दीपिका कुमारी हिने मेक्सिकोमध्ये 2024 तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तर अंतिम फेरीत तिला चीनी तिरंदाज ली जियामनकडून 6-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. तर यानंतर जागतिक तिरंदाजीबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक तिरंदाजी ही जगातील तिरंदाजी या खेळाची प्रशासकीय संस्था आहे. तर याची स्थापना 1931 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड आणि सदस्य 168 देश आहेत आणि अध्यक्ष तुर्कीये के डॉक्टर उमूर एरडेनर आहेत. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 20वा. तर कोणत्या राज्याच्या मदरसा शिक्षण मंडळाने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. काय? तर उत्तराखंड. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तराखंड मदरसा एज्युकेशन बोर्डाने म्हणजे UMEBने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये संस्कृत हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक अभ्यासक्रम वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास पाठिंबा देणे हा आहे. तर मदरशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रम समृद्ध करण्यासाठी संस्कृत व्यतिरिक्त संगणक अभ्यासाचीही समावेश करण्याचा विचार केला जात आहे. यानंतर आपण याविषयी टीप देखील पाहून घेऊयात. तर उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाने 416 मदरशांची नोंदणी केली जे एकत्रितपणे 70,000हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. यानंतर आपण उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग लक्षात ठेवा आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन आणि तलाव आहेत सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर मित्रांनो 21वा प्रश्न पाहूया. तर अलीकडेच लुओंग कुओंग यांची कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी व्हिएतनामिया. कोणत्या? तर व्हिएतनामिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच लुओंग कुओंग यांची व्हिएतनामचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नॅशनल असेंब्लीच्या 8व्या अधिवेशनात 91.67% मतांसह लुओंग कुओंग यांची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तर कुओंग 1975 मध्ये सैन्यात सामील झाले आणि 2006 पर्यंत ते मेजर जनरल झाले. यानंतर व्हिएतनामविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे हनोई, चलन आहे व्हिएतनामी डोंग आणि टीप देखील पाहून घेऊयात. तर समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील पहिला देश आहे. कोणता? तर व्हिएतनाम हा देश. तर यानंतर आपण पुढील प्रश्न 22वा पाहून घेऊया. तर जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इजिप्त या देशाला. कोणत्या देशाला? इजिप्त या देशाला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने नुकतेच इजिप्तला अधिकृतपणे मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलेले आहे. तर इजिप्त यावर्षी केप वर्देनंतर हा दर्जा मिळवणारा जागतिक स्तरावर दुसरा देश ठरलेला आहे. तर WHOचा लॉंग फॉर्म काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे आणि
सध्याचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 23वा, तर कोणता देश आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य म्हणून सामील झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इस्रायल हा देश. कोणता देश? तर इस्रायल हा देश. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर एडीबीचा लॉंग फॉर्म काय? तर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, म्हणजेच आशियाई विकास बँक. आणि एडीबीचे मुख्यालय तर मनिला फिलिपिन्समध्ये आहे आणि निर्मिती 19 डिसेंबर 1966 मध्ये झाली आणि अध्यक्ष आहेत मासात्सुगु असाकावा आहेत. यानंतर इस्रायल विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे जेरुसलेम आहे आणि चलन आहे इस्रायली शेकेल. सध्याचे अध्यक्ष आयझॅक हॉग आहेत आणि पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 24वा, तर HSBCच्या पहिल्या महिला CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पम कौर यांची. कोणाची? पम कौर यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक हाँगकाँग आणि शंघाय बँकिंग कोऑपरेशन म्हणजेच HSBCने पम कौर यांची पहिली महिला मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच CFO म्हणून नियुक्ती करून इतिहास रचलेला आहे. तर पम कौर बँकेत जॉर्जेस एल्हेदरी यांची जागा घेतील, ज्यांची HSBCचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर हाँगकाँग आणि शंघाय बँकिंग कोऑपरेशन म्हणजेच HSBC ही 1865 मध्ये हाँगकाँगमध्ये स्थापन झालेली ब्रिटिश बहुराष्ट्रीय बँक आहे. यानंतर जागतिक मुख्यालय तर लंडन युनायटेड किंगडम आहे आणि टॅगलाईन जागतिक स्थानिक बँक आहे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुजी बेट्स बनलेली आहे. कोण? तर सुजी बेट्स. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये आहे. तर न्यूझीलंडची सुजी बेट्स ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू ठरलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 18वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भुवनेश्वर या. कोणत्या? तर भुवनेश्वर या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती, तर प्रवासी भारतीय दिवसाचे महत्त्व आणि इतिहास आपण पाहून घेऊयात. तर प्रवासी भारतीय दिवस म्हणजेच PBD दरवर्षी 9 जानेवारी रोजी भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जात असतो. यानंतर कार्यक्रम, तर 18वा प्रवासी भारतीय दिवस तारखा आहेत 8 ते 10 जानेवारी 2025 आणि स्थळ जनता मैदान भुवनेश्वर ओडिशा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 27वा, तर नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशकांत भारताचे स्थान काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 82वे स्थान आहे. कितवे स्थान आहे? 82वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जारीकर्ता आहे फ्रेझर संस्था कॅनडा आणि टॉप 3 पाहून घेऊयात देश, तर हाँगकाँग, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड. आणि मित्रांनो शेवटचे स्थान कोणाला आहे? तर व्हेनेझुएलाला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर 28वा, तर दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हरियाणा हे राज्य. कोणते राज्य? हरियाणा. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर हरियाणा हे दलित समाजासाठी उपकोटा लागू करणारे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर या निर्णयाचा उद्देश वंचित अनुसूचित जातींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. तर हरियाणाचे कमी प्रतिनिधित्व सुधारण्याची गरज आहे. तर या अंतर्गत अनुसूचित जातीसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 20% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. यानंतर आपण हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आहेत, राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर कालेसर आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर जैवविविधता शिखर परिषद म्हणजेच COP16 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कॅली कोलंबियामध्ये. कोठे? तर कॅली कोलंबियामध्ये. तर कोलंबियातील कॅली शहरात जैवविविधता शिखर परिषद COP16 आयोजित केली जात आहे. तर ही परिषद 21 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. तर या परिषदेमध्ये विविध देशांच्या सरकारांचे प्रतिनिधी, पर्यावरण कार्यकर्ते, आदिवासी गट सहभागी होतील. तर यानंतर 2024 मध्ये जागतिक स्तरावर अभूतपूर्व शिखर गाठण्यासाठी सज्ज असलेल्या निसर्गाचा जलद विनाश थांबवणे हा या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
यानंतर 30वा प्रश्न, तर भारताने आपली 4थी आण्विक पाणबुडी लॉन्च केली, तर तिचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए S4 नाव ठेवण्यात आलेले आहे. काय नाव आहे? तर S4 नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारताने विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटर येथे आपली 4थी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी SSBN S4 लॉन्च केलेली आहे. तर भारतीय नौदलाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 26 जानेवारी 1950 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर IFFIच्या 55व्या आवृत्तीत फोकस कंट्री कोणता असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया असणार आहे फोकस कंट्री. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आगामी 55व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियाला फोकस कंट्री म्हणून नाव देण्यात आलेले आहे. तर IFFI तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. ठीक आहे. तर सुरुवात 1952 मध्ये झाली. यानंतर मित्रांनो आवृत्ती 55वी आहे आणि कार्यक्रम गोवा. तर ऑस्ट्रेलियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत. कोण आहेत सध्याचे पंतप्रधान? अँथनी अल्बानीज. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर G7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेपल्स इटलीमध्ये. कोठे? तर नेपल्स इटलीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 7 गटांच्या G7 इतिहासात प्रथमच G7 देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 19 ऑक्टोबर 2024 रोजी इटलीतील नेपल्स येथे झाली. तर इटलीचे संरक्षण मंत्री गुड्डो क्रोसेटो यांनी या बैठकीचे आयोजन केलेले होते. तर इटली 2024 पर्यंत G7 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. तर G7 विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊ. तर स्थापना 1975 मध्ये झाली. तर त्याची सुरुवात फ्रान्स आणि जर्मनीने केलेली होती. कोणी केली होती? तर फ्रान्स आणि जर्मनीने. तर G7 काय तर मित्रांनो, तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम्स आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश असलेला आंतरसरकारी राजकीय मंच आहे G7. ठीक आहे. यानंतर स्थापना 1975 मध्ये. येथे स्थापना कोठे? तर वॉशिंग्टन DC मध्ये झाली. पूर्वी लायब्ररी ग्रुप ऑफ 6 असे म्हटले जात होते याला आणि सदस्य देश 7 आहेत. किती आहेत सदस्य देश? 7 आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर IMF ने 2024 ते 25 साठी भारताचा विकास दर अंदाज किती टक्के राखून ठेवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 7% राखून ठेवलेला आहे. किती टक्के? 7%. तर यानंतर पुढील प्रश्न, तर ट्रॅव्हल ट्रेडर्स रिपोर्ट्सनुसार 2025 मध्ये कोणते शहर भारतीय प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय गंतव्य स्थान म्हणून अव्वल स्थानावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शिलाँग. कोणते? तर शिलाँग. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्काय स्कॅनरच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ट्रॅव्हल ट्रेड्स रिपोर्ट्सनुसार शिलाँग हे 2025 मध्ये भारतीय प्रवाशांसाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणून उदयास आलेले आहे. तर अहवाल दाखवतो की 66% भारतीयांनी येत्या वर्षात अधिक प्रवास करण्याची योजना आखलेली आहे. त्यानंतर आपण भारतातील प्रमुख शहरे आणि त्यांच्याविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले सौर शहर सांची आहे. भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर कोटा. भारतातील पहिले AI शहर लखनौ आहे. भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर. वैदिक 3D संग्रहालय वाराणसी आहे आणि देशातील पहिले हिंदी संग्रहालय वाराणसी आहे. यानंतर मित्रांनो भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरात आणि भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणामध्ये आहे. खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो. पॉइंट्सकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुढील प्रश्न 35वा, तर सराव सिम्बेक्स 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सिंगापूरमध्ये. कोठे? तर सिंगापूरमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विशाखापट्टणम येथे सिम्बेक्स 2024 या सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर भारत आणि सिंगापूरच्या नौदलांमध्ये सिम्बेक्स सराव केला जातो. तर सिंगापूरविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी सिंगापूर शहर, चलन सिंगापूर डॉलर आणि राष्ट्रपती थर्मन षण्मुखरत्नम आणि पंतप्रधान सध्याचे लॉरेन्स वोंग आहेत. लक्षात ठेवा सध्याचे राष्ट्रपती आणि सध्याचे पंतप्रधान. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 36वा, तर T20 मध्ये सर्वोच्च
धावसंख्येचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, झिम्बाब्वे या देशाने. कोणत्या देशाने? झिम्बाब्वे या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. शॉर्टमध्ये आहे तर झिम्बाब्वेने गॅम्बिया विरुद्ध 20 षटकांमध्ये 4 गडी गमावून 344 धावा केल्या. तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे? तर यापूर्वीचा विक्रम नेपाळच्या नावावर होता, तर त्याने मंगोलिया विरुद्ध 314 धावा केल्या होत्या. तर झिम्बाब्वेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे हरारे, चलन आहे झिम्बाब्वे डॉलर आणि राष्ट्रपती सध्याचे इमर्सन मनगांग्वा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 37वा. तर कोणत्या संस्थेने अलीकडेच आपला 63वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ITBP या संस्थेने. कोणत्या संस्थेने? ITBP या संस्थेने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मित्रांनो ITBP म्हणजे काय? तर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस. तर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ही भारताची सीमागस्त संघटना आहे, तर जी तिबेट स्वायत्त प्रदेश चीनच्या सीमेवर तैनात आहे. तर हे 1962च्या भारत चीन युद्धानंतर 1962 मध्ये स्थापन झालेल्या 7 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. तर बलबीर सिंग हे ITBPचे पहिले प्रमुख होते. तर मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा. यानंतर पुढील प्रश्न आहे 38वा. तर नुकतीच ISSF ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिऊ युकुन यांची आणि यांग जी इन यांची. म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहू घेऊयात. तर पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या चीनच्या लिऊ युकुनला आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच ISSF द्वारे वर्षातील सर्वोत्तम ॲथलीट म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर यानंतर त्याचप्रमाणे कोरियाच्या यांग जी इन 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल ऑलिम्पिक चॅम्पियन महिला ॲथलीट ऑफ द इयर सन्मान प्राप्त केलेला आहे. तर यानंतर ISSF विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना 1907 मध्ये झाली, इंटरनॅशनल शूटिंग युनियन. तर 1998 मध्ये त्याचे नाव बदलून ISSF करण्यात आलेले आहे. तर मुख्यालय म्युनिक आहे. यानंतर पुढील प्रश्न 39वा. तर कोळसा मंत्रालयात सचिव पद कोणी भूषवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विक्रम देव यांनी. कोणी? तर विक्रम देव यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विक्रम देव दत्त यांनी कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर ते 1993च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तर TV सोमनाथन कॅबिनेट सचिव आहेत. गोविंद मोहन गृह सचिव आहेत. यानंतर राजेश सिंह संरक्षण सचिव आहेत. विक्रम मिस्त्री परराष्ट्र सचिव आणि तुहिन कांत पांडे वित्त सचिव आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. यानंतर शेवटचा प्रश्न आहे 40वा. तर ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड्स 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उर्मिला चौधरी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणाला? तर उर्मिला चौधरी यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नेपाळच्या उर्मिला चौधरी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी जे ब्लिंकेनने सादर केलेल्या ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड्स 2024 जिंकलेला आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये देखील पाहिलेला होता. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अलीकडेच महिला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.